अकोला शहरात अग्रसेन चौक ते स्टेशन चौक दरम्यान महानगरपालिका, ठेकेदार आणि विद्युत विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। यासंबंधी संथ गतीनं सुरू असलेलं डिवायडरचं काम वाहन चालकांच्या जीवावर उठलं आहे। रात्री साधारणतः 11:30 वाजताच्या सुमारास टाटा एस गाडी हे वाहन विद्युत खांबावर आदळून थेट डिवायडरसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळला। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठी दुर्घटना टळली। खोदकाम सुरू असल्यानं या ठिकाणाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे रस्त्यावर अंधार पसरला आहे। रस्त्याचे किंवा डिवायडरचे काम सुरू असताना सूचना फलक, सुरक्षा बॅरिकेड्स तसेच योग्य प्रकाश योजना कंत्राटदारानं लावणे अपेक्षित असताना सूचना फलक किंवा सुरक्षा बॅरिकेड्स का लावले नाहीत, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला। संथ गतीनं सुरू असलेल्या या डिवायडरच्या कामामुळे मनपा, ठेकेदार आणि विद्युत विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे।